पाऊस. जून महिन्याचा कोकणातील पाऊस पाहताना जुने दिवस आठवले. पूर्ण एप्रिल आणि मे महिना राहून जूनच्या 10 तारखेपर्यंत आम्ही मुंबईला परतायचो. गाव सोडण्याच्या कल्पनेने मनोमन फारच वाईट वाटायचं. खूप छान पाऊस पडला ना की आजी मुंबईला जायच्या अगोदर एकदा तरी तिच्या हातचं चिकन आणि वडे आम्हाला खाऊ घालायची. थोडक्यात काय तर सुट्टीची सांगता व्हायची आणि परत गावी कधी येऊ असा प्रश्नचिन्ह घेऊन आम्ही मुंबईत परतायचो. आजही मला असंच वाटत होतं, कारण मुंबईलाच परतायचं होतं. त्याआधी सकाळीच जेव्हा मी उठले तेव्हा या शेतातल्या पोर्टेबल ट्रॅक्टरचा आवाज आला म्हणून जाग आली. हाय हॅलो नमस्कार मंडळी, हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते. काळ जसा बदलतो आहे तसं शेतीचं स्वरूपसुद्धा बदलत जात आहे. लहानपणीची शेतीची आठवण म्हणजे आजोबांनी पकडलेलं 2 बैलांचं जोत. पण आता बदलत्या काळानुसार हा पोर्टेबल ट्रॅक्टर नांगरणीसाठी वापरताना मी पाहिला. त्याबद्दल असे बरेच काही प्रश्न माझ्या मनात होते. शेतीच्या एकंदरीत कामाबद्दल मला उत्सुकता होती. तशा बऱ्याच गोष्टी मला जाणून घ्यायच्या होत्या, म्हणून मी विचारलं आमच्याच वाडीत राहणाऱ्या या दिलीप दादांना. शेतीच्या कामाची नेमकी सुरुवात कधी होते? सकाळी 5 वाजता. सकाळी 5ला. हां. आणि ते किती वेळ चालतं? उन्हाच्या अगोदर कामं करून घेतो. हां, म्हणजे आता काय तर ऊन नाही, पाऊस नाही आहे ना, आणि कसं आहे पावसाच्या अगोदर हे भात पडलं ना तर बरं असतं ना, परत चिकचिकीत होण्यापेक्षा. मग सुक्याला भात पडलं तर बरं असतं, तिकडे घे खाली. तुम्ही जोताने करायचे ना? हो, पूर्वी जोताने करायचे. आता काय नवीन पद्धतमध्ये काय ट्रॅक्टर आली. आता नांगरणी किती वर्ष झाली? नांगरणी ट्रॅक्टरने घेतात. आता आम्ही घेतल्या राहत आहे, दुसरं वर्ष ट्रॅक्टरचं आहे. नाही त्याच्या अगोदर जोतातच होतं. वेळ वाचतो. वेळ वाचतो आणि लवकर पण होतात, आणि पैशाचं हंगाम असतोय. पहिला पैसा नसला तर पेट्रोल कसं आणणार ट्रॅक्टरला? हां, काम आलं ट्रॅक्टरचं का ट्रॅक्टर उभा राहणार? तुम्ही ट्रॅक्टर नांगरून देता सगळ्यांना नाही, आमची शेती करतो, आणि आता कोण मस्तीला येतात ना त्यांचे एक दुसऱ्याचं करून देतो. आता कुठला भात पेरला तुम्ही? ह्याला आता सोनवून टाकलाय. त्या कोपऱ्याला वरच्या सुबांगी टाकलाय, आणि त्या वरच्या कोपऱ्याला वाडा कोलम टाकलाय. साधारण 21 दिवसाच्या आतमध्ये आम्ही काढतो. बेर काढ, येतो बेर काढ. आणि काका तर नांगरणी करताना बऱ्याच अडचणी येतात, तर हा मध्येच ट्रॅक्टर बंद पडला. नमस्कार विशाल भाऊ. हां, नमस्कार. मी आता पाहिलं नांगर चालू होता, मध्ये थांबला, अडकला, तुम्ही गेलात धावत आणि रिपेअर केला. हेच तुमचं काम आहे? हो, मी हेच काम करतो. म्हणजे जी छोटी शेतीची कामं करताना जे शेतकरी अडचणी येतात, पॉवर टिलर संदर्भात किंवा नांगरणी संबंधात मशीनच्या, त्या किरकोळ प्रॉब्लेम असतील आणि मोठी कामं पण असतील, तर ती शेतावरच्या बांधावर जाऊन ते व्यवस्थित चालू करून देणे, रिपेअरिंग करायचं काम मी करतो. शेतकऱ्यांचा कुठेही कॉल असेल तर, किंवा कुठली आपल्या जवळपासच्या 10-15 किलोमीटर एरियात असेल तर तुम्ही जाऊन शेतकऱ्यांचं काम करून देतो. साधारण जोताने आधी नांगरणी व्हायची. बरोबर. आणि आता किती वर्ष झाली ट्रॅक्टर? ट्रॅक्टर येऊन एक 7-8 वर्ष तर झालीत आपल्या एरियामध्ये इथे येऊन. त्याच्या अगोदर पूर्ण काम बैलाच्या यायची माहिती. पण काही जणांना कसं अजून बैलही आहेत आणि नवीन ट्रॅक्टरही आहेत, दोन्ही तऱ्हेने करतात. आणि काही ठिकाणी तर पूर्णपणे बैल हे कमी झालेले आहेत, फक्त ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा जे मिनी ट्रॅक्टर आहेत त्यांच्या साहाय्याने हे शेती करतायत. आणि राहिलेले शेतकरी पण असे किरकोळ आहेत, जे मोठे शेतकरी होते ते आता या कमी झालेले आहेत शेतीची कामं. तुम्हाला हा कोर्स शिकवला गेला? हो, हा कंपनीकडून शिकवला गेला. त्यानंतर एक 2-4 महिने ट्रेनिंग होतं, 4 महिन्याचं. त्यानंतर हे काम आम्ही स्वतः करतोय. खूप चांगली गोष्ट. हो. नवीन गोष्टी शेतकऱ्यांनी पण स्वीकारलेल्या आहेत. नाहीतर वेळेनुसार थोडा आपण बदल पण त्यात केला पाहिजे. पूर्वी ज्या प्रकारे वेळ जायचा आपला शेतीच्या कामात बैलांच्या साहाय्याने, त्यात थोडा आपला वेळ त्यात वाचतो. पण खर्चाच्या बाबतीत आपल्याला तेवढाच साधारण खर्च येतोय. जरी आपण ट्रॅक्टरने शेती केली तरी त्यासाठी लागणारा खर्च, ऑइल आहे, पेट्रोल आहे, त्याचा मेंटेनन्स आहे, यासाठी लागणारा खर्च हा शेतकऱ्यांना तेवढाच करावा लागतोय. फक्त आपला वेळ त्यात थोडासा वाचतोय. वेळ वाचणं हा एक फायदा आहे. फायदा म्हणण्यापेक्षा तुमचं काम वेळेवर होतं, हाच फायदा झालाच. आणि त्यानंतर फायदा म्हणण्यापेक्षा मजूरची जी उपलब्ध होत नाही, मजूर मिळत आहे आपल्याला, किंवा ऐनवेळी कोण उपलब्ध होत नाही, तर 1-2 घरचे माणूस होते, 1-2 माणसं फक्त ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने करू शकतात. तेवढंच काम तेवढ्याच वेळेत ते काम करू शकतात. राहिला प्रश्न ह्याचा फायद्याचं की तोट्याचं, तर कसं आहे एवढ्या त्याचे आपल्याला काय ते कळणार नाही किती नुकसान किती आहे आणि काय आहे. म्हणजे खरोखरच फायद्याचे आहे. होणारा खर्च शेतकऱ्यांना तर आता नवीन असताना परवडतो, पण तसं ते जुनं होत जाईल 4 वर्षांनी, 5 वर्षांनी, 6 वर्षांनी.
त्यावेळेस होणारा खर्च हा शेतकऱ्यांना परवडतच नाही. पण हे करत असताना कुठेतरी पेट्रोल वगैरे काही हो हो, त्याचे किरकोळचे प्रॉब्लेम ते दरवर्षी येत राहतात. ते किरकोळ सर्व्हिसिंग शेतकऱ्याला दरवर्षी करावंच लागणार. प्रत्येक वेळी दरवर्षी तुमचा आता शेतीची कामं सुरू झाली की त्यानंतर तुम्हाला ते त्याचं सर्व्हिसिंग आहे, मेंटेनन्स आहे, किरकोळ गेलेला पार्ट घालणं आहे, हे काम तुम्हाला करावंच लागतं. आणि ते केल्याशिवाय गत्यंतर नाही शेतकऱ्याला, आणि त्यासाठी येणारा खर्च शेतकऱ्याला करावाच लागतोय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. काय करत होता मगाशी येतं हे आम्ही भात पेरतो तेव्हा त्याच्यासाठी आमका इराक जेव्हा आम्ही उन्हाळ्यामध्ये कोपरा भाजतो ना तेव्हा ती राख आम्ही एकत्र करून ठेवतो असं पुंज्या. आणि आता ती पेरताना टायमाक आम्ही त्या पुऱ्या कोपऱ्यात राख लावणार आणि ते भात पेरणार. मग त्याच्याकडून सर्व चांगलं अगदी व्यवस्थित येतात. हां, त्याला काय म्हणतात हे जे तुमच्या हातात आहे? ह्याला भांगेरा म्हणतात. आणि भांगऱ्याने तुम्ही ते भांगेऱ्याने हा मसू आपण पुऱ्या कोपऱ्यात कोपऱ्या करायची पुऱ्या पसरायची, हातात काहीतरी जाऊ नये म्हणून नका बिकांतून. शेतीची कामं भरपूर आहे ना. किती वाजता सुरुवात झाली? सकाळी आता ही 8 वाजल्यापासून हां ती दुपारी एक वाजापर्यंत. हां, सगळं जेवण आटपून आलं? नाही, जेवण सकाळीच नाही, भाकरी भाजी नाश्त्याची, दुपारची जेवणाची नेहरीची. दुपारी जेवण 1 वाजता जाऊन जेवण बनवणार. दुपारी 1:30-2 वाजता तक आपण जेवतो. संध्याकाळी आपण 3 वाजता बाहेर शेतात परत काम करायला जाणार. 3 वाजल्यापासून किती वाजता? ती 6 वाजापर्यंत. हां, उन्हातच आम्ही आता उन्हातच काय करणार. सावळी असली जागे सावळी, उन्हाच्या जागे उन्हात. थँक्यू. हां, चालेल. मला काय म्हणतात वहिनी, काय काढताय तुम्ही? बिमल शेतात भरपूर आली आहे. म्हणजे हे रान असतं? हा, रान असतं ते भाताच पुऱ्या शेतात हे होतं. पाळा असतं तिला खाली बघा. हे काढायचं कारण काय? कारण ती पुरे हे का होतं तरुण काढून भेटत नाही, नंतर भरपूर होता शेतात ती. आणि शेतीची प्रोसिजर सांगाल एक साधारण? आता पेरणी केली ना तुम्ही, हां, यानंतर पुढे काय? नंतर 10-12 दिवसांनी नळणी करणार शेतात. शेतातलं रान काढणार आहे असं. त्यानंतर एक 15 महिन्यानंतर काढणार, 2 महिन्यानं. म्हणजे ते रान आलेलं, ते ते भात आलेलं आहे हां, ते काढायचं. हां, तर होतं शेतात चिखल करून दुसऱ्या कोपऱ्यात लावायची, लावणी करायची. दुसऱ्या कोपऱ्यामध्ये चिखल करायचं? हां, दुसऱ्या कोपऱ्यात चिखल करायची, लावणी करायची. आणि त्यानंतर मग ते काढलं की नंतर मग ते कापत हे करायचं, परत ती नळणी करायची, लावली चिखलाची. हां, त्याच्यामध्ये नळणी करायची लागते. ते भात पिकलं की मग कापायचं. हां, कापणी. त्याच्यामध्ये झोडणी असेल ना? हां, धोंडणी असते हो. तर एकंदरीत जेव्हा तुम्ही कोकणामध्ये जून महिन्यामध्ये येता तेव्हा तुम्हाला जवळपास सगळीकडेच या ट्रॅक्टरचा आवाज ऐकायला मिळतो. तर पुढे चालता चालता मी विहिरीजवळ गेले. पूर्वीच्या बायका विहिरीवरून पाणी आणायच्या. आमच्या नशिबामध्ये हा त्रास नाही आहे म्हणा, पण आज गरज पडली तेव्हा आले इथे. तर शेतावरून आल्यानंतर मला प्रचंड भूक लागली होती म्हणून ही घेतली तांदळाची पेज. आणि अगदी काही वेळातच वातावरण बदललं आणि धो-धो पावसाची सुरुवात झाली. प्रचंड खरं गरम होत होतं आणि अचानक गारवा निर्माण झाला. आणि ह्या रिमझिमणाऱ्या पावसाला पाहताना खरंच खूप मनाला सुखद असा गारवा मिळून गेला. तर असा छान पाऊस पडताना आम्हीसुद्धा नॉनव्हेजचा बेत केला. आणि आज वहिनी आम्हाला खाऊ घालणार होती चुलीवरचं हे चिकन. तर चुलीवरती ते टोप ठेवलेला गरम करत मालवणी जे पद्धतीतलं चिकन आहे त्यामुळे आधी मसाला आणि आलं लसूणची पेस्ट लावून घेतली. तेल टाकल्यावर आम्हाला आठवलं की अरे बापरे, कढीपत्ताच नाही आहे. तर मी इथे आली आहे कढीपत्ता घ्यायला. कढीपत्ता आणायला चालली आहे मी. दाखवते मी कढीपत्ता नेमका कुठे आणायचा. कढीपत्ता तर तेल छान तापल्यानंतर याच्यामध्ये कांदा घातलेला आहे फोडणीसाठी आणि त्यानंतर कढीपत्ता हे चांगलं छान फ्राय करून घ्यायचं. आणि त्यानंतर जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालायचं. आणि हे छान तेलावरती परतवून घ्यायचं आणि हे छान वाफेसाठी ठेवायचं आहे आपल्याला. तर खाली ते लागू नये, करपू नये म्हणून मध्ये मध्ये ढवळत राहायला पाहिजे. तर या चिकनसाठी लागणारं जे वाटण आहे ते मी तयार केलं.
त्यासाठी लोखंडी तव्यावर थोडंसं तेल गरम करून घेतलं. त्यात आलं आणि लसूण छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर आलं लसूण चांगलं भाजल्यानंतर त्याच तेलामध्ये कांदा परतवून घ्यायचा. हा कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायचा आणि मग यामध्ये खोबरं घालायचं आहे. आता हे मी ओलं खोबरं भाजून घेते. त्याचप्रमाणे सुकं खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आणि मग हे एकत्र वाटण लावायचं आहे मिक्सरला. तर खोबरं भाजून झाल्यानंतर ही कोथिंबीर थोडीशी तेलावर परतवून घ्यायची आहे. तर हे चिकन आता छान शिजवून झालेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी वाटण टाकणार आहे आणि चुलीवरती आता भाकरी करायची सुरुवात झाली आहे. तर हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी घालायचं आहे गरजेपुरतं आणि याला छान उकळी आली की आपलं चिकन तयार आहे. तर वहिनी करते आता तांदळाची भाकरी. तर आता भाकरीसुद्धा तयार आहे. तर आमचं जेवण आहे आजचं तांदळाची भाकरी, मस्तपैकी मालवणी चिकन आणि बांगडा फ्राय, असं पक्कड बेत झालेलं आहे. तर आम्ही मुंबईला जाणार म्हणून खास आबांनी आम्हाला आणून दिली भरपूरशी करवंद. मस्तच आणि केवढी आहे ती, ह्याला खोलपी म्हणतात. तर ही आहे ती करवंद जी आमच्या घराच्या बाजूलाच आहेत आणि भरपूर पिकलेली. खरं पाऊस सुरू झाला की करवंद कोण फारसं खात नाही, कारण त्यामध्ये कीड लागायची शक्यता जास्त असते. तर मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.